हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 5वीचा मराठी बालभारती हा विषय बघणार आहोत. यामधला दुसरा जो धडा आहे बंडूची इजार, या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिलेला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, जेणेकरून पुढचे जे स्वाध्याय अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. प्रश्न पहिला, चर्चा करून उत्तरे लिहा. त्यातील प्रश्न अ, बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली. जर ती आखूड झाली असती तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते? शक्य तेवढे सगळे मार्ग सुचवा. आणि याचे उत्तर, बंडूची इजार आखूड झाली असती तर त्या इजारीला लांब करण्यासाठी इजार शिवताना ठेवलेली जास्तीची सिलाई सोडवून इजार मोठी करता आली असती, किंवा इजारीला त्याच रंगाचे दुसरे कापड जोडून इजार लांब करता आली असती. हे झाले या प्रश्नाचे उत्तर. आता प्रश्न आ, इजारीची चड्डी झाली, यात चूक कोणाची? आणि विद्यार्थ्यांनो, उत्तर बघा. इजारीची चड्डी झाली, यात चूक घरातील सगळ्यांचीच झाली, परंतु खरी चूक बंडूच्या बायकोची झाली. कारण इजारीचे पाय प्रथम तिने कापले, ते तिने बंडूच्या बहिणीला, आईला व बंडूला सांगायला हवे होते. विद्यार्थ्यांनो, असेच स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये हो हवे आहेत असे कमेंट करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. प्रश्न ई, बंडूच्या इजारीचे पाय 4 बोटे कापले म्हणजे पाय असणारी इजार सजीव आहे असे आपण म्हणत नाही, पण बोलताना आपण असेच बोलतो. इजारी सारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात. त्यांची नावे सांगा. उत्तर, शर्टाचे हात, कपाचा कान, बाटलीचे तोंड, पेनाची जीभ इत्यादी. प्रश्न दुसरा, खालील वाक्यांमध्ये कंसातील शब्दांपैकी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा. त्या वाक्यांचा अर्थ लिहा. कंसामध्ये शब्द दिलेले आहेत: कान, नाक, पाय, हात, डोळा, केस, पाठ, पोट, गळा आणि तोंड. त्यामध्ये अ, चुलीवरच्या तव्याची पाठ काळीभोर झाली होती. पुढे आ, कपाचा कान तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला. ई, हा नारळ नासका निघणार, नारळाचा डोळा बघून धनव्वा म्हणाली.
इ. मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पोट फुगले होते. उ. कितीही जोर लावला तरी बाटलीचे तोंड उघडेना. उ. चरवीतले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या गळापर्यंत आले. पुढे ए. सुईच्या नाकादोरा ओवून धोंडूमामांनी शिलाई मशीन सुरू केली. ए. आंब्याच्या कोईचे केस पांढरे होईपर्यंत गाणू कोय चोखत राहिला. पुढे आहे ओ. आपले शेकडो हात पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते. आणि औ. खोलीतल्या एकमेव खुर्चीचा पाय मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो. तर विद्यार्थ्यांनो, हा झाला या पाठाचा स्वाध्याय. तुम्हाला असेच पुढील पाठांचे स्वाध्याय हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये हो हवेत ही कमेंट नक्की टाका. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.